नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण बनवतो आहे मूग डाळीचा डोसा, जो की पचायला एकदम हलका आणि पौष्टिक आहे. तर हा मूग डाळीचा डोसा बनवण्यासाठी मी 3 वाट्या सालाची मूग डाळ भिजत घातली होती. 4 तास डाळ छान अशी भिजवून घेतल्याच्यानंतर त्याचे सगळे साल व्यवस्थितपणे निघतात, पण याची चव खूप छान लागते. तर हे डोसे तुम्ही अख्ख्या मुगाचे किंवा पॉलिश मूग डाळीचे वगैरे बनवू शकता. तर त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून घेऊन आहे ना, ती पूर्ण डाळ छान अशी बारीक वाटून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, जिरं घालून ते पण छान या मूग डाळीमध्ये वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला अजून याच्यात काही भाजी वगैरे ॲड करायची असेल तर पण ॲड करू शकतात. थोडीशी कोथिंबीर घालून छान अशी बारीक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. हा मूग डाळीचा डोसा एकदम झटपट तयार होतो. हा डोसा बनवायला आपल्याला या पिठाला फर्मेंट करायची गरज नसते. नंतर त्यात मी थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं. एक 2-3 मिनटं तर फक्त त्याला आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. याच्यात कुठलाही सोडा किंवा इनो काहीही घालण्याची गरज नसते. 10 मिनटं पीठ झाकून ठेवा. त्याच्यानंतर लगेच तुम्ही याचे डोसे बनवायला घेऊ शकता. तर आपल्याला या पिठाची छान अशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. जे पीठ आहे ते खूप पातळ किंवा खूप घट्टसर नको. त्यानंतर तवा गरम करायला ठेवला. तर तव्याला तेल लावण्यासाठी मी आपली पारंपरिकच पद्धत वापरते. बटाटा किंवा जो कांदा असतो त्याला आपल्याला अर्धवट कट करून त्याला चमच्याने किंवा सुरीच्या सहाय्याने छान असं अडकवून घ्यायचं आणि तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर डोसे हे बनवण्यासाठी मी हा माझा लोखंडीच तवा यूज करते. तरी पण तुम्ही बघू शकता डोसे इतके छान निघतात, अजिबात चिकटत नाही. तर आता काय करायचं आहे, तवा छान गरम झालेला आहे. त्याच्यावर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे बॅटर टाकून घ्यायचं आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त अर्धा मिनटं याची वाफ काढून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता क्रिस्पी कुरकुरीत डोसा आपला तयार होतो. तर हे डोसे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये, मुलांच्या टिफिनसाठी किंवा रात्रीच्या डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता. वेट लॉससाठी पण खूप छान अशी रेसिपी आहे. खूप पटकन होते आणि मुलांना पण खूप आवडते. तर बघू शकता इथं किती छान अशी जाळी आली होती या डोस्याला. तर आपल्यालाही वाटत असतं की आपल्या मुलांच्या पोटामध्ये नेहमी पौष्टिक अशाच गोष्टी जाव्या, म्हणून मी इकडे डोसे केले आणि लगेच मुलांना खायला दिले. तर त्याच्यासाठी मी हे सॉसचं असं काही बनवायला गेले, पारद्याचा तात्या विंचू बनला. पण ठीक आहे, आपण आई आहोत, मुलांसाठी काहीही करू शकतो. तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.